अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर 17 ऑक्टोबर रोजी कारंजा शहरातील ऐतिहासिक व प्राचीन अशा कारंजा शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री कामाक्षा देवी संस्थान येथे शारदीय नवरात्र उत्सवाची घटस्थापना करण्यात आली। स्थानिक गोंधळी नगरातील या मंदिरात शासनाच्या निर्देशानुसार कोणतीही गर्दी न होऊ देता मोजक्याच ब्रह्मवृंद, पुजारी, भाविक भक्त मंडळीच्या साक्षीने ही घटस्थापना करण्यात आली। प्रातःकाळी कारंजेकरांचे आराध्य दैवत कुलस्वामिनी श्री कामाक्षा मातेला पंचामृत, गंगाजलाने दुग्धाभिषेक, अभ्यंगस्नान, पातळ परिधान, अलंकार भूषण करण्यात येऊन घटस्थापना व दुपारी महाआरती करण्यात आली। त्यानंतर जय भवानी जय मल्हार गोंधळी मंडळ कारंजा व श्री आसरा माता महिला भजनी मंडळ कारंजा यांच्या संगीतमय भजनाचा कार्यक्रम झाला। सायंकाळी 7 वाजता महाआरती झाली। यावेळी प्रामुख्याने हभप दिगंबर पंत महाराज, हभप ज्ञानेश्वर कडोळे, राहुल महाजन, गजानन मेटकर व इतर मोजकी मंडळी उपस्थित होती। सामाजिक अंतर राखूनच धार्मिक विधी पार पडण्यात आले। यावर्षी कोरोना संक्रमणामुळे राज्यात सर्वच ठिकाणच्या यात्रा बंद आहेत। त्याचप्रमाणे कारंजा शहरातील आई कामाक्षा देवीची वाट सुद्धा यावर्षी शासनाच्या नियमाप्रमाणे भरलेली नाही। त्यामुळे मंदिराचा मुख्य दरवाजा बंद असून प्रमुख मार्गावर सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे। भाविकांची गर्दी दिसत नसल्यामुळे सगळ्यांच्याच आनंदावर विरजण पडले आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।